पण ज्यावेळेस आम्ही आता युट्यूबच्या माध्यमातून ह्याच्या माध्यमातून तुमचा आम्हाला नंबर मिळाला, बरोबर. मग तुमची अपार्टमेंट घेतली, तुमच्यापर्यंत यांचं आम्हाला भाग्य लाभलं. मग आम्ही परमेश्वरच भेटला, आम्ही असं आमच्या मनानं मानतो. नाही नाही, मला काय परमेश्वर समजू नका, तुमच्यासारखा मनुष्य देह माझा आहे. फक्त एवढंच आहे की मला भक्ती अनुसार तपचार्यानुसार मी फक्त मला पहिले शोधण्याचा प्रयत्न केला मी, की बाबा मी जिवंत आहे तर मी काय आहे, तर माझं जीवात्मा कोण आहे. मी फक्त ह्याचा प्रयत्न करत राहिलो. मग ह्या नंतरूनच मला कळलं की खरं भगवंत असतात. आता लोकांना हे माहिती नाही की कुळाचे देवी दैवत असतात आणि हे कुळाचे देवी दैवत आपल्याला घन रूपात प्रकट होऊ शकतात. ठीक आहे, पण हे तर लोकांना माहिती नाहीये. आपले महाराष्ट्रातील निम्मी जनता फक्त आहे ना संचार मध्येच अडकलेली आहे. पण संचार, तुम्ही रडू नका ना, तुम्ही कशाला रडताय? रडू नका, काकी जे पण आज तुम्ही माहिती तुमच्या डोळ्यात अश्रू जे येतात ते आनंदाचे अश्रू आहेत, काकी आज तुमची मुलगी व्यवस्थित आहे. आपण नंतर बोलू त्या विषयावरती. पण सर्वात महत्वाचं सत्य आपल्या सामान्य जनतेपर्यंत पोहोचणं हे फार महत्वाचं. बरोबर. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही काय रडू वगैरे काही नका. ठीक आहे ना. मग तर त्यावेळेस काय होतं माहिती का, सगळे हरलेलेच असतात. त्यामुळं फक्त जनतेला हे सांगा की मग पुढं कसे आले, कसं नाही माझ्यापर्यंत पोहोचले हे कळवा. मग आम्ही त्या तुमचा पत्ता घेतला युट्यूबच्या माध्यमातून. बरोबर. आता कारण का आम्ही इथून 300 किलोमीटर तुमच्यापासून लांब. हो. आता त्या 300 किलोमीटर इथलं काय आम्हाला काय करणार. बरोबर. आणि जेणेकरून हो. आमच्या जीवनामध्ये 60 वर्षाचं आयुष्य आमचं झालं महाराज. हो बरोबर. तर आम्ही सांप्रदायिक माणसं. बरोबर. मग सांप्रदायिक माणसं असल्यावर कीर्तन भजनात असल्यामुळं आम्हाला ह्या गोष्टीवर विश्वासच नव्हता. बरोबर. आणि बसू सुद्धा शकत नव्हता. बरोबर. मग तुम्हाला मी सांगितलं, ज्यावेळेस विश्वास आमचा ठिकाणाच उडाला, हो. संप्रदायावर तर आमचा 100% विश्वास, बरोबर. संतावर आमचा जीवापाड प्रेम आहे. हो. आम्ही मेलो तरी चालेल, पण आम्ही संतांच्या बाजूला जाणार बरोबर. असे आमच्या आत्म्याने आम्ही सांगतो. पण पर्याय नसल्यामुळे आम्ही शोधत तुमच्यापर्यंत आलो. मग तुमच्यापाशी आल्यावर जे आमच्या लेकराला यश आलं, हो. मग ते यश आलं मिळालं, तिला आता पुनर्जन्म मिळाला. तिला बरोबर आहे. कुणाला, आमच्या मुलीला तुमच्यापाशी येऊन पुनर्जन्म मिळाला. मग त्या आनंदाने आम्हाला डोळ्यात असू. आता हे पुनर्जन्म मिळाला, आलं का लक्षात? तर पुनर्जन्म मिळण्याचं कारण काय असतं? आज तुम्ही 30-35 वर्ष वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही भजन कीर्तन करताय, सर्व गोष्टी करताय. त्या भगवंताला, त्या परमेश्वराला कळतं ना की भलं बाकीचे दिवस लोकांना असं वाटत असून की बाबा हा फक्त देखापुरती स्टेजवरती जातोय किंवा असतोय, तो कीर्तनाला असतोय समजा, किंवा भजनला असतोय किंवा काय असं वाटतंय, जरी लोकांना वाटत असला, पण त्या भक्ताचं कळत असतं त्या परमेश्वराला की बाबा आपण जीवनात एकदा तरी अंतःकरणात त्यांचं नामस्मरण केलं असेल ना. मग हेच असतं की कर्मफळ पात्रता अनुसारच ह्या गोष्टी होतात. पण सर्व लोकांना मला हे सांगायचं, तुम्हाला असं वाटत असेल, सर्व जे आता माझे व्हिडिओ बघ, तुम्हाला असं वाटत असेल की बाबा आम्ही तर काय